नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी 2.6 गुणोत्तर व प्रमाण आणि समचलन हा घटक अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला गुणोत्तर म्हणजे काय? गुणोत्तर म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त वस्तूंची किंवा राशींची तुलना करणे म्हणजेच गुणोत्तर होय. म्हणजे दोन सजातीय राशींची पटीने तुलना करणे म्हणजेच काय? गुणोत्तर होय. आणि गुणोत्तरासाठी आपण असे चिन्ह वापरतो, त्याला 2:5 अशी म्हणतात, 4:5 असेही लिहितात. आता पहा, इथे उदाहरण दिलेलं आहे. सुनीलच्या वजनाशी गुणोत्तर, शरदच्या वजनाचे सुनीलच्या वजनाशी गुणोत्तर 20/25 आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, ते 4:5 असे लिहितात आणि ते असे लिहितात 4:5. ओके, यातील 20 हे प्रथम पद आहे, तर 25 हे द्वितीय पद आहे. मग आता गुणोत्तर काढण्याच्या राशी सजाती असल्या पाहिजे. त्या नेहमी, आता जर सेकंदाशी गुणोत्तर काढता येतं. जर आपल्या सेकंदाचे मिनिटचे असते, तर मिनिटाचं आपल्याला सेकंदात रूपांतर करावं लागतं आणि मग त्याचं गुणोत्तर आपल्याला काढता येतं. गुणोत्तर हा तुलनात्मक संबंध असल्यामुळे त्याला एकक नसतं. आता इथे आपल्याला दिले ए आणि बी, ह्या जर शून्येतर संख्या असतील तर ए चे बी शी गुणोत्तर म्हणजे एस बी, किंवा आपण अशाही पद्धतीने लिहितो. तसेच बी चे ए शी गुणोत्तर म्हणजे बी छेद ए, आणि आपण लिहिताना 20 ए असे सुद्धा लिहितो. आता इथे काय झालेलं आहे, हे जे गुणोत्तर आहे, यात बी हे काय झालेलं आहे, प्रथम पद आहे आणि ए हे द्वितीय पद आहे. आता ज्या दोन गुणोत्तराची अतिसंक्षिप्त रूपे समान असतात त्यांना आपण समान गुणोत्तर असं म्हणतात. आता समजा आपल्याला इथे दिलेलं आहे 12:8, तर आता आपल्याला याचं अतिसंक्षिप्त रूप करता येतं. मग अतिसंक्षिप्त रूप आपण कसं करू शकतो? जे संक्षिप्त रूप आहे 9:6, हे काय आहे त्याचं अतिसंक्षिप्त रूप. 3:2. 12:60चं बघा, 12ला कशाने भाग जातो? बेसक 12 एकाच संख्येने गेला पाहिजे, पुन्हा जातो. बेत्रिक 6, बेदून 4. मग हे त्याचं झालं 3:2. ही त्याची कशी झालेली आहे? गुणोत्तर आहे, समान गुणोत्तर झालेलं आहे. आणि दोन गुणोत्तराच्या समानतेलाच आपण प्रमाण असं म्हणतो. आता इथे आपल्याला दिलेलं आहे एस बी व सी चे डी ही दोन गुणोत्तर जर समान असतील तर ए बी सी डी ह्या संख्या प्रमाणात आहेत असे म्हणतात. आता यातले ए आणि डी ही काय आहे? अंत्यपद आहेत, आणि बी आणि सी ही आहेत मध्यम पदे. समजले सर्वांना? जेव्हा चार संख्या प्रमाणात असतात तेव्हा, जेव्हा आपल्याला दिलं जातं ए बी सी डी ह्या चार संख्या प्रमाणात आहे, तर मग आपल्याला कुठलीही संख्या विचारल्यानंतर आपण हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, सूत्र. अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्य पदाचा गुणाकार. म्हणजेच काय झालं त्याचा अर्थ? एस छेद बी सी छेद डी, म्हणजेच एस बी सी डी. आपण त्याला अशाही पद्धतीने ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी. दुसरा आहे पहिली, अजून दुसरा फॉर्म्युला आहे पहिली संख्या गुणिले चौथी संख्या बरोबर दुसरी संख्या गुणिले तिसरी संख्या. म्हणजेच काय झालेलं आहे? हा झाले अंत्यपदाचा गुणाकार म्हणजेच मध्य. आता तुम्हाला कोणत्याही संख्या दिली, समजा मी दिलं 12, 4:2, तर इथे काय झालेलं आहे? अंत्यपदाचा गुणाकार 12 गुणिले 2 किती झाले? 24. मग इथे काय आलं पाहिजे आपले 6. बघा बघा, ह्या अंत्यपदांचा गुणाकार किती आला? 16. म्हणजे आपले जे मध्यम पद आहेत त्यांचा गुणाकार देखील 16 आला पाहिजे. मग काय लिहिणार आपण? 8:2. जर ह्यांचा 16 आला तर ह्या प्रमाणात आहे. आता अनेक वस्तूच्या किमतीवरून भागाकाराने एका वस्तूची किंमत काढणे आणि त्यानंतर एका वस्तूच्या किमतीवरून गुणाकाराने अनेक वस्तूची किंमत काढणे, या पद्धतीस आपण एकमान पद्धत असे म्हणतो. त्यासाठी आपण अक्षरांचा देखील वापरतो. बघा, अनेक भागाकार केव्हा करायचा असतो? आपण शाब्दिक उदाहरणांचा अभ्यास केलेलाच आहे. अनेक वस्तूंच्या किमतीवरून काय करायचं? भागाकार. एक वस्तूची किंमत काढायची असेल तर आपण काय करतो? भागाकार करतो. आणि एका वस्तूवरून जर अनेक वस्तूंची किंमत काढायची असेल तर आपण काय करतो? गुणाकार करतो. आणि ह्याच पद्धतीला काय म्हटलं जातं? तर एकमान पद्धत. चलन परस्पर संबंधित अशा दोन राशीपैकी एका राशी झालेल्या बदलामुळे दुसऱ्या राशीत सुद्धा बदल होतो. त्या बदलांना म्हटलं जातं चलन. आणि मग चलनाचे दोन प्रकार आहेत, समचलन आणि व्यस्त चलन. आता मग काय झालं बघा, 4 पेनची किंमत 20 रुपये आहे, तर 7 पेनची किंमत किती? या उदाहरणात काय दिलेलं आहे? पेनची संख्या आणि पेनची किंमत ह्या दोन्ही राशी कशा आहेत? एकमेकावर अवलंबून आहेत. पेनच्या संख्येत वाढ झाली असता किंमत सुद्धा काय होणार आहे? वाढणार आहे. पेनची संख्या कमी केली तर पेनची किंमत सुद्धा काय होणार आहे?
कमी होणार. मग अशा प्रकारच्या परस्पर अवलंबित जर दोन राशीमध्ये जर एका राशीतील होणाऱ्या वाढीमुळे दुसऱ्या राशीची किंमत वाढते किंवा एका राशीतील होणाऱ्या घटीमुळे किंवा संख्या कमी झाल्यामुळे दुसरी राशी सुद्धा घटते, या राशीमध्ये असतं समचलन. समजलंय? जर एक राशी वाढली, ची संख्या वाढली तर त्याच्या किमतीत वाढते, ती कमी झाली तर किंमत सुद्धा काय होते, किंमत सुद्धा कमी होते. आता इथे पेनांची संख्या 4 आहे आणि किंमत 20 बदलत गेली तरी पेनाच्या किमतीचे आणि पेनांच्या संख्येचे असलेले गुणोत्तर स्थिरच असते. समजा आता आपल्याला काय दिलेले आहे, पेन दिलेले आहे 4, त्याची किंमत दिलेली आहे 20. बघा 4 एका 4, 4 पंचे 20. जर आता आपल्याला विचारलं 7 पेनची किंमत किती आहे, मग आपलं सुद्धा इथे प्रमाण काय येणार आहे, 7 पेनची किंमत काय येणार आहे 35. म्हणजे यांचं काय झालंय, गुणोत्तर हे स्थिर असतं, त्यालाच म्हटलं जातं समचलन. मग गुणोत्तर स्थिर संख्या असते, मग y व x या संख्यामध्ये समचलन असते, त्याला आपण x/y हे गुणोत्तर सुद्धा स्थिर संख्या असते. व्यस्त चलन म्हणजे काय बरं, 4 माणसे एक काम 10 दिवसात करतात आणि तेच काम 10 माणसे किती दिवसात करतील, तर या उदाहरणात काय होतं, माणसांची संख्या व कामांचे दिवस या दोन्ही काय परस्पर अवलंबी. संख्येत कामावरील माणसे जर कमी केली तर काम पूर्ण होण्यास काय होतील, जास्त दिवस लागतील. हा, आणि जर मग माणसे जास्त वाढवली तर ते काम काय होईल, कमी दिवसात पूर्ण होईल. म्हणजे एका राशीत जर वाढ केली तर दुसऱ्या राशीत काय होते, घट होते, आणि एका राशीत जर घट केली तर दुसऱ्या राशीत काय होते, वाढ होते. म्हणजेच माणसांची संख्या 4 आणि कामांचे दिवस 10 आणि असं सारखं बदलत गेलं तर x/y हे स्थिर आहे. मग अशा वेळी जेव्हा त्या दोन परस्पर संख्या आणि कामाच्या दिवसांची संख्या एक स्थिर आहे, त्यावेळी ते व्यस्त चलन असतं. ओके, समजलं सर्वांना? आता नमुना प्रश्न आपल्याला इथे सोडून दिलेलेच आहेत, तर पहा आपण एक थोडस उदाहरण दाखल घेऊया. पान नंबर सर्वांनी 125 काढायचा आहे. 125 सोडून दिलेले आहेत, आपण 126 उदाहरण पाहूया. पान नंबर 126 सराव संच 2.6. सर्वात अगोदर मी तुम्हाला थोडस एक दोन उदाहरणं म्हणजे तुम्हाला प्रमाण करण्यासाठी समजून सांगते. बघा, आपल्याला जर प्रश्न विचारला कोणत्या संख्या प्रमाणात आहे, जर आपल्याला पर्याय दिले तर आपण काय करायचं. आता समजा आपल्याला संख्या अशा दिल्या 3, 4, 5, 6, तर ह्या संख्या प्रमाणात आहेत का, तर काय करायचं, दोन अंत्यपद म्हणजे शेवटची पद, ह्या दोघांचा काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. आणि जे मध्यम पद आहेत, मधली पदे आहेत, त्यांचा देखील गुणाकार करायचा. मग हा दोन्ही गुणाकार सारखा आला का, नाही, म्हणजेच ह्या संख्या काय आहेत, प्रमाणात नाही. समजले सर्वांना? जेव्हा ह्या दोन संख्यांचा गुणाकार आणि मध्यम पदाचा गुणाकार सारखा आला तर त्या संख्या प्रमाणात आहे असं समजलं जातं. आता पुन्हा आपल्याला सुरुवातीला पाहूया, 8 किलोग्रॅम पाहिजे. आता इथे किंग झाले, 8 किलोग्रॅमचे 400 ग्रॅम यांचे गुणोत्तर किती. आता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की दोन्ही गुणोत्तर समान असल्या तरच त्या संख्या प्रमाणात येतात. जर गुणोत्तर समान नसतील तर मग काय येणार नाही. आता बघा, इथे 8 किलोग्रॅम आहे आणि इथे ग्रॅम आहे. किलोग्रॅम आणि ग्रॅम या दोन्ही राशी काय आहेत, भिन्न आहेत. मग अशा वेळेस काय करायचं, एका राशीमध्ये त्यांचं रूपांतर करून घ्यायचं. आता 8 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम येणार आहे बरं, 8000 ग्रॅम. आणि मग त्याचं कशाच्या 400 ग्रॅमशी आपल्याला काय करायचं, गुणोत्तर काढायचं. मग गुणोत्तर काढून घेऊया, किती आलं, 5 8 किलोग्रॅम च 8 किलोग्रॅमचं 400 ग्रॅमशी असणारं गुणोत्तर आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. तर किती येणार आहे, 8000 ग्रॅम 400 शी गुणोत्तर. किती येत आहे, पर्याय क्रमांक 4 20 समजलं सर्वांना? आता 15 मिनिटाचे 5 सेकंदाशी असलेले गुणोत्तर किती. मग इथे सुद्धा काय आहे, मिनिट आणि सेकंद आहे. मग इथे सुद्धा आपले राशी समान आहेत का, पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, राशी समान करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला राशीचं रूपांतर बघून सुद्धा माहिती पाहिजे. आता किती सेकंद म्हणजे 1 मिनिट होतो बरं, 60 मिनिटाचा 1 तास होतो, 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो. मग आता आपण काय करूया, मिनिटाचं सेकंदामध्ये रूपांतर करून घेऊया. मग 15 गुणिले 60 करूया, मग सेकंद तयार होतील. किती होतील, 15 आहे 90 0 आणि 5 सेकंद.
चला भागाकार करूया. 48 आणि 0 180 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न तिसरा आहे, रमाचा महिन्याचा खर्च आणि बचत यांचे गुणोत्तर 12:8 आहे. ती बचत 2400 रुपये असल्यास तिचा एकूण पगार किती? आता रमाचा महिन्याचा खर्च आणि बचत याचा आपल्याला गुणोत्तर दिलेला आहे. आता बघा, रमाचा महिन्याचा खर्च किती आहे? 12 आहे. बचत किती आहे? 8 आहे. बरं, आता तिची बचत 2400 रुपये असल्यास तिचा एकूण पगार किती? मग आता आपल्याला खर्च बचत दिली, खर्च दिले का? वरचं जे आहे ते काय आहे? खर्च. आपल्याला खर्च विचारलेला आहे, पगार विचारलेला आहे. तर मग खाली किती येणार? 2400. तर मग आपण 2400 गुणिले 12/8, मग 8 त्रिक 24. मग आपलं उत्तर किती येणार आहे? 12 त्रिक 36, म्हणजे 3600 रुपये हा त्याचा काय झालेला आहे? पगार झालेला आहे. आता चौथा प्रश्न आहे, तीन संख्या प्रमाणात असून त्यांची अंत्यपदे 9 व 25 आहेत, तर मध्यम पद कोणते? मी आता तुम्हाला सांगितलेलं होतं, अंत्यपदाचा गुणाकार हा मध्यम पदाच्या गुणाकारा एवढा असतो. मग अंत्यपदे कोणती आहेत? 9 गुणिले 25 बरोबर मध्यम पदाचा गुणाकार. मग किती? 25 नवे किती झाले? 9×5=45, चल 4, 9×8 18, 22. मग आता इथे 22. आता अशा संख्या किती आहे? दोन्ही पदांचा गुणाकार मध्यम पद कोणता असेल की त्याचा डबल म्हणजे केल्यानंतर त्याचा वर्ग 225 असेल. मग कशाचा आहे? 15चा. 15 गुणिले 15 किती येतात? 225. मग त्या संख्या काय होतात? प्रमाणात. ओके. त्यानंतर पाचवं उदाहरण आहे, दोन बहिणींच्या वयांचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्या वयातील फरक 32 वर्ष आहे. तर मोठ्या बहिणीचे वय किती? आता आपल्याला दोन बहिणी दिलेल्या आहेत, त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेले आहे 7:3. आता मग दोन बहिणी असल्यानंतर मोठी बहीण जिचं वय जास्त असतं, जी छोटी आहे तिचं वय काय असणार? कमी असणार. ओके. तर आता ही 7 वाली मोठी बहिणी, 3 छोटी आहे. तर मग आपल्याला विचारले कोणतं? मोठ्या बहिणीचं वय. मोठ्या बहिणीचं वय किती आहे? 7. आता काय विचारलंय? त्यांच्या वयातील फरक 32 आहे. मग आता 7मधनं काय करायचे? वयातले फरक म्हटल्यानंतर किती येणार? ते. आणि पुढे देणार आपण 32. आता बघा, 7 गुणिले 4 बरोबर 32/x. मग आता आपल्याला करायचंय तिरकस गुणाकार, 32 गुणिले 4/7. मग किती येणार? 8×7=56. समजलं सर्वांना? काय केलं आपण सुरुवातीला? मग मोठ्या बहिणीचंच वय आपल्याला विचारलेलं आहे. आपण कसं केलं? सर्वांना दिसलं का व्यवस्थित? मोठ्या बहिणीचं वय किती दिलेलं आहे? 7. खाली आपण त्यांच्यातला फरक लिहिलं. किती आला फरक आपला? 4 आला. 7/4 गुणिले 32 केला आपण. हो की नाही? मग किती आलं? 4×8=32. मग 8×7 किती आलं? 56. मोठ्या बहिणीचं वय किती आलं? 56. प्रश्न 6वा आहे, खालीलपैकी प्रमाणात असणाऱ्या संख्या कोणत्या? खूप सोपं सूत्र आहे, अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यम पदाचा गुणाकार. मग बघा, अंत्यपदाचा गुणाकार इथे किती येतोय? 10. 5×2 = 10. मग मधल्या याचा गुणाकार येतोय का 10? नाही, म्हणजे ही नाही. पुन्हा पाहूया, 6×9 = 54 आणि 7×8 = 56, म्हणजे ही पण नाही. पुन्हा 5×3 = 15, 4×2 = 8, ही पण नाही. पुढे बघूया, 15×8 = 120. किती आलंय? 120. आणि मध्यम पदाचा गुणाकार किती आला? 3×4 = 120, म्हणजे या संख्या प्रमाणात आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 7वा आहे, खालीलपैकी प्रमाणात असणाऱ्या 3 संख्या कोणत्या? मग आता पुन्हा तिथेच लक्ष ठेवायचं आहे, अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यम पदाचा गुणाकार. तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे एस बीस सीस डी. याचा अर्थ काय झालेला आहे? ह्या दोन संख्या प्रमाणात आहे, म्हणजे ह्या दोन संख्या सारख्या आहेत. यांचा गुणाकार जो काही येईल तो ह्या दोन संख्याचा गुणाकार येणार आहे. बरोबर. मग आता कोणत्या येतील बरं? 3 संख्या कोणत्या गुणाकार आहेत मध्ये आहेत? बघा, 25 9 किती?
225. ओके. मग हे 15, 15 गुणिले 15 किती येतात? 225. म्हणजे हे प्रमाणात आहे. दुसरं ऑप्शन पाहूया. 5 दुने 10 आणि 12 12 144, याच्यामुळे ही येत नाही. 6 त्रिक 18 आणि 9 9 81, अजिबात नाही. 8 त्रिक 24, याचा गुणाकार 24 येतो, पण 24 ला परत 24 ने गुणावं लागतं, म्हणून ह्या सुद्धा नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 8वा आहे आपला. वही व पेन यांचे गुणोत्तर 5:2 असून बघा, वही व पेन यांचे किमतीचे गुणोत्तर 5:2 असून पेनची किंमत 120 रुपये आहे, तर वहीची किंमत किती? आता वही आणि पेन दिलेला आहे, लिहिताना वहीची किंमत किती आहे? 5 आहे. बघा, वहीचे गुणोत्तर 5 आणि पेनचे गुणोत्तर 2. बरोबर. आता आपल्याला कशाची? पेनाची किंमत दिली. वहीची किंमत आपण काय मांडवायची आहे? एक्स. आणि पेनाची किंमत किती आहे आपली? 120. आपण तिरकस गुणाकार करूया. पहिली संख्या गुणिले चौथी संख्या, मग किती झाले? 5 गुणिले 120 बरोबर 2x. आता इथे गुणाकार आहे, इथे काय होणार आहे? ते भागिले 12. बेक बे बेसक 12 60. 6 पंचे 30, म्हणजे काय उत्तर येणार आहे आपलं? 300. मग आपल्या वहीची किंमत काय येणार आहे? तर 300. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. ओके. नंतर 144 व 49 याचे मध्यम प्रमाणपद काढा. मग आता 144 आणि 49 चे मध्यम प्रमाणपद काढायचं आहे. मग आपल्याला काय करायचंय? 144 गुणिले 49, मग किती येणार आहे बरं गुणाकार? 144 गुणिले 49, उत्तर काय येणार आहे आपलं? गुणाकार करून घ्या तुम्ही. तर पहा, गुणाकार येतो आहे आपला त्याचा 7056. मग आपल्याला मध्यम प्रमाणपद काढायचे. अशी कोणती संख्या आहे की जी त्यांचा वर्ग 7056 येणार आहे? मग कोणत्या संख्येचा येईल तर सांगा बरं. 83चा वर्ग येतोय का? नाही. 84चा वर्ग येतोय का? पहा बरं. अगदी बरोबर. बघा, 84 गुणिले 84 केल्यानंतर त्याचा वर्ग येतोय 7056, म्हणून पर्याय क्रमांक 2 84 हे उत्तर बरोबर आहे. नंतर प्रश्न 10वा पहा. शर्ट व पॅन्ट यांच्या किमतीचे गुणोत्तर 5:7 आहे आणि पॅन्टची किंमत 560 रुपये असल्यास शर्टाची किंमत किती? पर्याय आहेत 400, 500, 550 आणि 300. आता बघा, आपल्याला शर्ट दिलेला आहे. शर्टचं गुणोत्तर किती आहे? 5 आहे. ओके. पॅन्टचे गुणोत्तर किती आहे? 7 आहे. बरोबर. आता आपल्याला पॅन्टची किंमत दिलेली, वर कसली आहे? शर्टची आहे, आणि खालची असली आहे पॅन्ट. मग बरोबर पॅन्टच्या किमतीच्या समोरच आपल्याला काय लिहायची आहे? 560. आणि आपल्याला शर्टची किंमत विचारली, म्हणून शर्टच्या तिथे आपण 1 करू. आता आपण तिरकस गुणाकार करूया. 5 गुणिले 560 बरोबर 7x. आता 7 इकडे गुणाकारात आणि इकडे काय होणार आहेत? भागाकारात येणार आहेत. 560 भागिले 7. मग 7 8 56 शून्य. मग त्या दोघांचा गुणाकार करा. 8 पंचे 40. मग उत्तर काय येणार आहे आपलं? 400. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर प्रश्न 11वा आहे. 2 रुपये व 40 पैसे या रकमांचे गुणोत्तर किती? आता 2 रुपये आणि पैसे, सुरुवातीला काय पाहिजे? त्यांच्या राशी पाहिजे आहेत, रुपये आणि पैसे. आता रुपये आणि पैसे ह्या राशी सारख्या आहेत का? नाही. तर मग रुपयाचं काय करायचं? मोठ्या राशीचं छोट्या राशीत नेहमी रूपांतर करायचं. मग आता 2 रुपये म्हणजे किती पैसे होणार? 200 पैसे. मग 200 पैशाचा 40 पैशाशी गुणोत्तर किती होणार आहे? सांगा बरं. 4 एके 4, 4 पंचे 20, 5 पर्याय क्रमांक 3. अति संक्षिप्त रूप त्यांना तुम्हाला द्यायचं आहे. आता रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. तर रिकाम्या चौकटीत आपल्याला संख्या लिहायची आहे.
आपण सुरुवातीला काय करूया, तिरकस गुणाकार करूया. 44 गुणिले एक्स बरोबर 8 गुणिले 198. आता बघा 44 इथे गुणाकारात आहे, पुढे जाऊन आपण काय करूया, त्यांना भागाकार करूया. सुरुवातीला आपण 4 ने भागूया. 4 गुणे 8 मग 11. 11 एके 11 आणि भाग जात नाही. ओके. एकशे 98 गुणिले 8 छेद 44. रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. ह्या दोघांचा जो काही गुणाकार येणार आहे तोच गुणाकार कशाचा आला पाहिजे, 198 आणि 44 पैकी. आता 198 गुणिले 8 किती येतात सांगा बरं. 1584. मग 1584 उत्तर येते, त्याला भागिले आपण काय करूया, 44 करूया. किती उत्तर येते मग, 36 येते. पहा 11 जोग 44, 11 एके 11. 11 जोग 44 पुन्हा 11 जोग 44 पुन्हा मग 4 एके 4, 4 त्रिक 12 आणि 4 सक 24. उत्तर किती येते आपलं, 36. पर्याय क्रमांक 1. ओके, समजलं सर्वांना. पुढे प्रश्न 13वा आहे. 7000 किलोग्रॅमचे 50 किलोग्रॅम यांचे गुणोत्तर किती. मग 7000 किलोग्रॅम आहे आणि 500 किलोग्रॅम हे दोन्ही राशी काय आहे, सेम आहे, त्याच्यामुळे आपण लगेच त्यांचं गुणोत्तर काढू शकतो. 7000चं 50 किलोग्रॅमचे आपल्याला काय काढायचंय, गुणोत्तर काढायचंय. ओके, 0 0 गेला, 5 एके 5, 5 चोक 20 आणि 0, 140 1. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. बघा पुढचा प्रश्न 14वा आहे. राधाचे वय 24 वर्ष आणि कृष्णाचे वय 26 वर्ष आहे, तर राधाच्या वयाचे कृष्णाच्या वयाशी गुणोत्तर काय. मग राधाचं वय किती आहे, 24 आणि कृष्णाचं वय किती आहे, 26. मग आता आपल्याला यांचं वयाशी गुणोत्तर काढायचंय. मग काय करायचं, संक्षिप्त रूप द्यायचं. चला आपण सुरुवातीला 2 ने भाग देऊया. दोन्ही संख्येला आपल्याला काय करायचंय, 2 आणि भाग द्यायचा आहे. 12 13. याच्यानंतर त्या संख्येला कशानेच भाग जात नाही, म्हणून आपलं गुणोत्तर काय आलं, 12 13. पर्याय क्रमांक 1. ओके, समजलं सर्वांना. नंतर प्रश्न 15वा आहे. 25 20 बरोबर x 24, तर x बरोबर किती. आता आपल्याला इथे संख्या प्रमाणाशी दिलेले आहेत. 25 24 बरोबर x चे 24. मग आता आपल्याला काय करायचंय, तिरकस गुणाकार करायचंय. बघा 25 गुणिले 24 छेद 24. एक्स आपण इकडे ठेवूया. 24 एके 24, 24 24 कॅन्सल होणार. उत्तर काय येत आहे आपलं, एक मिनिट, इथे 25 20 आहे. बघा इथे सोडूया आपण. 25 20 बरोबर एक्स छेद 24. मग आपल्याला काय करायचंय, 25 24 तिरकस गुणाकार करूया, छेद 20 बरोबर एक्स. मग आपण कशाने भाग देऊ, 5 आणि 5 5 25, 5 चोक 20, 4 एके 4, 4 सक 24, 5 गुणिले 6 किती येणार, 5 सक 30. पर्याय क्रमांक 3 हे एक्स ची किंमत आपल्या इथे येणार आहे. ओके, त्यानंतर प्रश्न 16वा आहे. 3 संख्या प्रमाणात असून त्यांची अंत्यपदे 4 व 25 आहेत, तर मध्यम पद कोणते. पुन्हा तोच फॉर्म्युला आहे, अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यम पदाचा गुणाकार. मग अंत्यपद किती आहेत, 4 आणि 25. बघा अंत्यपदाचा गुणाकार केला आपला किती आलाय, 25 चौक 100. म्हणजे मध्यम पदाचा गुणाकार देखील आपला किती आला पाहिजे, 100. म्हणजे 100 वर्गमूळ असणारी संख्या कोणती, हे जे दोनदा आलं पाहिजे. बघा 10 10 10 आहे 100, 12चं केलं तर 144 येणार, 8चं केला 64 येणार, 14चं केलं 196. तर आपल्याला किती पाहिजे, 100 पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 2. पुढे प्रश्न 17वा आहे.
तीन संख्या प्रमाणात असून त्यांची अंत्यपदे 7 व 28 आहेत, तर मध्यम पद कोणतं? आता तीन संख्या प्रमाणात आहे, मग कोणकोणत्या? 7 आणि 28. मग अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यम पदाचा गुणाकार. मग आता मध्यम पद कोणते ते शोधायचं. मग 28 गुणिले 7 आपल्याला किती येते? करा गुणाकार. 196. मग 196 कशाचं वर्गमूळ आहे बघा? ते बरोबर 14चा आहे. 14 गुणिले 14 केल्यावर त्याचं उत्तर काय येणार आहे? 196. 20 गुणिले 20 केल्यावर किती येणार? 400. 18 गुणिले 18 केल्यावर किती येणार? 324. 16 गुणिले 16 केल्यावर किती येणार? 256. मग आपल्याला उत्तर किती पाहिजे? 196. म्हणून पर्याय क्रमांक 4, 14 हे उत्तर बरोबर आहे. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. 45 मिनिटांची 5 मिनिटांशी असलेले गुणोत्तर किती? आता दोन्ही राशी सम आहेत, आपण डायरेक्ट त्यांचा गुणोत्तर काढू शकतो. 45 मिनिटाचे 5 मिनिटाशी असणारे गुणोत्तर. 5×9=45. मग काय येणार आहे? 9×1. ते आपल्याला फक्त 9 दिलेला आहे, म्हणजेच 9×1. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 19 आहे. 225 व 64 चे मध्यम प्रमाणपद काढा. मग आता 225 आणि 64 मध्यम प्रमाण किती? 225 अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यम पदाचा गुणाकार. तर मध्यम पदाचा गुणाकार मग 25 गुणिले 225 गुणिले 64 किती येणार आहे? 14,400. बघा इथे लक्षात ठेवायचं 144 कशाचा वर्ग आहे बघा? मग या दोनाचा एक शून्य घ्यायचं. मग किती येणार आहे? 12चा वर्ग आहे. 0 120. पर्याय क्रमांक 1 म्हणजे मध्यम प्रमाणपद किती येणार आहे? तर 120. नंतर प्रश्न 20 आहे. दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 12:6 आहे. त्यांच्या वयातील फरक 36 वर्ष असल्यास छोट्या भावाचे वय किती? आता बघा दोन भावांचं वय दिले. मोठा भाऊ आहे 12 दिले, छोट्या भावाचं 6 दिले. त्यांच्या वयातील फरक 36 दिलाय. आणि मग भावाचे वय किती? छोट्या भावाचं वय किती? मग आता आपल्याला छोट्या भावाचं वय दिले विचारले. मग छोट्या भावाचं वय किती आहे? 6 आहे. ओके नाही. त्यांच्या वयातील फरक दिलाय. मग ह्या दोन्ही वयांचा काय करायचा आहे? फरक काढायचा. किती आहे? 12तनं 6 गेलो 6. आणि बरोबर त्यांचा फरक किती आहे? 36. मग आता 6 × 6 गुणिले 36 करायचं. मग 6 किती येणार आहे? 36. मग उत्तर सुद्धा काय येणार आहे? छोट्या भावाचं वय देखील येणार आहे 36. पर्याय क्रमांक 3. समजलंय? नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 21. 35 कागदांची किंमत 20 रुपये, तर 126 कागदांची किंमत किती? मग आता आपल्याला इथे कागद किती दिलेले आहे? 35 कागद. त्यांची किंमत किती दिली आहे? 20 दिली. त्याच्यानंतर 126 कागद दिले, तर आपल्याला 126 कागदाची किंमत विचारली. मग करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार करा. 35 गुणिले x छेद 20 गुणिले 126. मग किती येणार आहे? तर 20 गुणिले 126 ला आपण काय करूया? 35 ने भाग देऊया. 5×7 35, 5×4 20, 7×1 7 आणि 7×8 56. मग 18×4 किती येणार? 72. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. नंतर राणी माधवी व योगिता यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5:7 असे आहे. राणीचे वय 12 वर्ष असेल, तर योगिता व माधवी यांचे वय किती? आता म्हणजे आता बघा राणीचं वय दिलेलं आपल्याला 3. 3ला कितीने गुणल्यावर 12 येतात? 3×4 12. हो की नाही? मग प्रत्येक पदाला आपल्याला कशाने गुणावं लागेल? 4ने. 5×4 20 आणि 7×4 28. म्हणजे माधवी आणि योगिताचं वय किती येणार आहे? 20 आणि 28. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर येणार आहे. त्यानंतर प्रश्न 23 आहे. 11 खोक्यामध्ये 88 बाटल्या, तर 30 खोक्यामध्ये किती बाटल्या मावतील? खोक्या किती दिले आहेत? 11. 11 मध्ये किती बाटल्या आहेत? 18. 30 खोके दिलेले आहे, तर 30 खोक्यामध्ये किती बाटल्या असं विचार. तर तिरकास गुणाकार आपण करूया. 88 म्हणजे 11 बरोबर एक्स. 11×8 = 88 म्हणजे 8×1 = 24. म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 240. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 24 आहे. खालीलपैकी कोणत्या गटातील संख्येचे गुणोत्तर 6:8 आहे? आता आपल्याला कोणत्या संख्येचं गुणोत्तर 6:8 येणार आहे? एकाच संख्येने भागलेला पाहिजे. 6×4 24, 6×2 12, म्हणजे याचा 2 असेल. याचं किती आहे? 8×3 = 24, 8×8 = 3 येते.
याचा अगोदर 10 देऊया. 10 त्रिक 30, 10 चोक 24, म्हणजे याचे 3 4 मिनिट. मग याचा कोणत्या संख्येने भाग जातो? 6 दुने बेसक 8, नाही 3, 3 सक 18 आणि 3 सक 21, 6 7 आहे. तर कोणत्या खालीलपैकी कोणत्या गटातील संख्येचे गुणोत्तर 6 8 येत आहे? प्रश्न क्रमांक 24 मध्ये 5 ने भाग दिला तरी येते. 5 सक 30, 5 8 40. हे बघा, हे पण येतं. पर्याय क्रमांक 3. 15 वह्यांची किंमत 120 रुपये होते, तर 7 वह्यांची किंमत किती? आता 15 वह्या दिलेल्या आहेत. 15 वह्यांची किंमत किती दिलेली आहे? 120 रुपये. मग आपल्याला काय विचारलंय? 7 वह्यांची किंमत किती? मग तिरकाच गुणाकार करूया. 120 गुणिले 7/15. मग 15 8 120, मग 8 7 56. आपलं उत्तर काय येत आहे? ओके, समजलंय सर्वांना? तर पहा, आजच्या तासाला आपण गुणोत्तर हा घटक आपण शिकलेलो आहोत. पुढच्याला सरासरी वगैरे. तर गुणोत्तर म्हणजे काय? दोन सजातीय राशींची पटीने तुलना करायची म्हणजेच गुणोत्तर. गुणोत्तरासाठी आपण 2 5, म्हणजे जे 2 डॉट असतात त्यांना म्हटलं जातं गुणोत्तर. हे चिन्ह आपण वापरतो आणि त्याचे लिहिताना 4 5 कसे लिहितो? अशा पद्धतीने आपण लिहितो. आता ह्याच्यामध्ये 4 पद असतात. प्रथम पद, द्वितीय पद, तृतीय पद आणि चतुर्थ पद. जर संख्या प्रमाणात असतील तर काय असतं? अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यम पदाचा गुणाकार. म्हणजेच पहिली संख्या गुणिले चौथी संख्या बरोबर दुसरी संख्या गुणिले तिसरी संख्या. ओके, समजलं सर्वांना? आज गुणोत्तर व प्रमाण हा घटक सर्वांनी खूप सारा सराव करायचा आहे. ऍक्युरेट उत्तर शोधायचे आहे. ओके, बाय एव्हरीबडी.